तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पाउच बघणार आहोत कसं शिवायचं ते। हे बघा, याची स्पेस बघा केवढी आहे। आपण याच्यामध्ये मेकअपचं सामान वगैरे बाहेर जाताना मेकअपचं सामान वगैरे ठेवून हे बघा जाऊ शकतो। खालून पण बघा बॉक्स टाइप आहे हे बघा। त्यासाठी मी फॉर्म सीट घेतली आहे, अस्तर घेतलं आणि हे कापड घेतलं आहे। आधी आपण हे शिवून घेऊया। पहिलं अस्तर ठेवायचं आहे, मग फॉर्म सीट ठेवायची आहे आणि मग हे आपला कापड ठेवायचं आहे। हे बघा, आधी आपण शिलाई मारून घेऊया। मी अडीच इंचावर टिक मार्क करून घेते। आता आपण स्ट्रेट अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण। तुम्हाला पाहिजे तर बॉक्स टाइप पण तुम्ही शिलाई मारू शकता। आता आपलं हे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा, आपलं एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालंय। हे बघा, असं फोल्ड करायचं आता आणि 2.5 इंचावर 2 इंचावर मार्किंग करायची आणि ते 1.5 इंचावर। हे बघा, हे कटिंग करून घ्यायचं। इकडे पण तसंच करायचं आहे। हे बघा, आपलं हे कटिंग करून झालं असं। आता पहिली झिप लावून घ्यायची। हे बघा, ही अशी उलटी लावायची आहे पहिली। हे बघा, आपले हे धागे निघू नये म्हणून आपण कवर शिलाई द्यायची आहे। बरोबर या झिपवरच ठेवायचे। ही पलटी करून घ्यायची अशी आणि याच्यावर आपण अशी दाब शिलाई द्यायची आहे। 1 इंचाची पट्टी घ्यायची। हे बघा, ही अशी डबल फोल्ड करून ही अशी कवर शिलाई द्यायची आहे। ही बघा, आपली कवर शिलाई झाली आहे। आता आपण ही झिप आहे ती अशी ठेवायची, याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची। फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली आहे। आता आपण हे जे कापड आहे ते ह्या झिपवर ठेवायचं। ही झिप ओपन करायची आहे। ह्याला पण आपण तशीच कवर शिलाई द्यायची आहे।
बघा किती व्यवस्थित आली आहे दोन्ही साईडनी। आता आपण रनर लावून घेऊया। आपलं रनर घालून झालंय। आता हे परत पलटी करायचं आहे। हे बरोबर एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची। बघा आता हे एक्स्ट्राच आहे ते कटिंग करून घ्यायचं। आता आपल्याला ह्याला पण कव्हर शिलाई करायची। दोघांना पण कव्हर शिलाई करून घेतली आहे। आता आपण हे बॉक्स कटिंग केले आहेत। हे बघा हे असं ठेवायचं आहे। हे बघा बरोबर असं मधोमध ठेवून आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा इथे अशी स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही साईडला तसंच करून घ्यायचं आहे। हे बघा हे जे असं दिसतंय ना त्याला पण आपण कव्हर शिलाई करायची। आपली आतून पण फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आली आहे। आता ही सरळ करायची। हे बघा आपला पाऊच किती व्यवस्थित तयार झालाय। त्याचा बॉक्स पण बघा किती व्यवस्थित आहे। ह्याच्यामध्ये जागा पण बघा किती भरपूर आहे। तुम्ही याच्यात भरपूर काही असं ठेवू शकता। दिसायला पण किती छान वाटते बघा। फोल्ड पण करून अशी ठेवू शकता। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।